तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था मालवण सेकंड इयर फिटरची बॅच आहे आणि आज आपण न्यूमॅटिक ट्रेनर किटवर एक्सपेरिमेंट परफॉर्म करणार आहोत। तर हे जे आहे ते न्यूमॅटिक ट्रेनर किट आहे आणि यावर आपण डबल ॲक्टिंग सिलेंडरसाठी न्यूमॅटिक सर्किट जे आहे ते तयार करणार आहोत। तर आपला स्टुडंट जो आहे खारोलकर तो तुम्हाला याचं सर्किट जे आहे ते जोडून दाखवेल। तर आताच आपण बघितल्याप्रमाणे न्यूमॅटिक सर्किट फॉर डबल ॲक्टिंग सिलेंडरसाठी हे डायग्राम आहे। तर ही जी आहे नॉर्मल पोझिशन आहे आणि ही जी आहे ती ॲक्च्युएटेड पोझिशन आहे। तर या नॉर्मल पोझिशनमध्ये काय होतं, तर डायरेक्शन कंट्रोल वॉल्व या पोझिशनमध्ये असतो, म्हणजे यामध्ये P2B एअर जाते। त्यामुळे हा जो पिस्टन आहे तो रिट्रॅक्टेड पोझिशनमध्ये राहतो आणि ज्यावेळी आपण हा लिव्हर ऑपरेट करतो त्यावेळी कॉम्प्रेस्ड एअर जी आहे ही P कडून A कडे जाते आणि ही कॅप एंड साईडमध्ये काय होते, एंटर होते आणि त्यामुळे हा जो पिस्टन आहे, पिस्टन रॉड हा असा एक्सटेंड होतो। त्याला एक्सटेन्शन ऑफ पिस्टन किंवा त्याला ॲक्च्युएटेड पोझिशन असं म्हणतात। हा कॉम्प्रेसर आहे, त्याच्यामध्ये हा रिसिव्हर आहे, इथे हे FRL युनिट आहे, त्यानंतर हा जंक्शन वॉल आहे, त्यानंतर हा 5x2 कंट्रोल वॉल आहे आणि हा डबल ॲक्टिंग सिलेंडर आहे। आपण याची जोडणी करणार आहोत। याची जोडणी कंप्लीट झालेली आहे। आता आपण याची वर्किंग होणार आहोत। तर पहिल्यांदा चालू आता परत एकदा